नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा जो सवाल आहे मित्रांनो, हा तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। आणि याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी कशी आहे, सोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकंदरीत परिणाम 15 ऑक्टोबर पर्यंत कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 15 ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव किती वाढणार। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हापासून फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याज दरात कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव सुधारत आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार जो $10 प्रतिबुशेल्स पर्यंत होता तो सध्या आपल्याला 10.50 पासून तर $10.75 प्रतिबुशेल्सच्या दरम्यान दिसायला लागलाय। आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आपल्याला देशांतर्गत बाजारात दिसून 15 ऑक्टोबर पर्यंत अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% या ठिकाणी 100 रुपये तेजी येताना दिसणार आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा लक्षात घ्या की मोदी सरकारची जी खरेदी आहे ती 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार। ओके, तर मोदी सरकारची ही जी खरेदी सुरू होणार आहे मित्रांनो, तर याच्यामुळं आपल्याला जो आहे तो बाजारभावाला आधार मिळताना दिसेल। भलेही खूप तेजी नाही पण 50-100चा आधार मिळेल। आणि परतीच्या पावसामुळे जे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नुकसान झालं याचाही आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसणार आहे। आणि या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर 15 ऑक्टोबर पर्यंत 100 ते 200 ची तेजी बाजारभावात येऊन बाजारभाव जर 4800 किंवा 4900 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। पण 15 ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव जो आहे तो 5000 पार जाण्याची शक्यता मात्र या ठिकाणी दिसत नाही। म्हणजे लक्षात घ्या, बाजारभाव पातळी ही 15 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला 4600 ते 4900च्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो की मग विक्रीचा विचार करत असाल तर 15 ऑक्टोबर नंतर 5000च्या भाव विकलं तर आपल्या ठिकाणी 100% फायदा होताना दिसू शकतो। कारण 50% सोयाबीन गरजेपुरतं 15 ऑक्टोबर नंतर विकायचं आणि बाकी जे सोयाबीन आहे मित्रांनो ते दिवाळीनंतर विकण्याचा विचार करायचा, ज्याच्यामुळे होईल आपला फायदा। तर मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आपल्याला 15 ऑक्टोबर पर्यंत 100 ते 200 तेजी बाजारभावात येताना दिसेल आणि अशा परिस्थितीत विचार करून जर विक्री केली तर आपला होईल फायदा। पण मला वाटते 15 ऑक्टोबर नंतरच विक्रीचा विचार करावा। तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।